नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी। शिवसेना पक्षाच्या वतीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीमधून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला पत्राद्वारे तक्रार करण्यात आल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। शिंदेनी स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नावं दिली आहेत। तुम्ही दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या यादीत टाकू शकत नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे। लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता काही 7-8 दिवस झाले। लोकसभेच्या निवडणुका खुल्या मोकळ्या वातावरणात व्हाव्यात ही जबाबदारी निवडणूक आयोगाची। कालपासनं सगळ्यांचे स्टार कॅम्पेनर्स, त्याची लिस्ट, ह्याची लिस्ट बाहेर पडते। आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून दिलं आहे कंप्लेंटच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, शिवसेना, ह्यांनी आपल्या यादीमध्ये 2 चुका केल्या आहेत। एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे, पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं। एकनाथ शिंदेंनी आपल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर, अमित शहांच्या जागी पण त्यांनी प्राईम मिनिस्टरच लिहिलं आहे, पण ते होम मिनिस्टर आहेत। एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर, नितीन गडकरी सेंट्रल मिनिस्टर, रामदास आठवले सेंट्रल मिनिस्टर, देवेंद्र फडणवीस डेप्युटी चीफ मिनिस्टर, अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर। नंतर भारतीय जनता पार्टीने त्यांच्या यादीत, जी यादी तुमच्याकडे पण आली आहे, त्याच्यातल्या 12व्या आणि 13व्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केलेलं आहे। आता Section 77 of the Representation of People's Act, more importantly the provision 7 of the model code of conduct, ह्याच्यामध्ये हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही कोणाची नावं घेऊ शकता आणि कोणाची नावं घेऊ शकत नाही। अंडर आर्टिकल 324 अशा पद्धतीने जर नावं वापरली गेली असतील तर इलेक्शन कमिशनला पूर्ण निवडणुकांमध्ये त्यांच्यावर बॅन घालण्याचा अधिकार आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।